ಚಿಕ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಹೆಲ್ಮೆಟ್ ವಿಚಾರವಾಗಿ ಯುವಕನ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ. ಹೌದು, ಹೆಲ್ಮೆಟ್ ಧರಿಸಿಲ್ಲ ಎಂಬ ಕಾರಣಕ್ಕೆ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಸವಾರನಿಗೆ ಮನಬಂದಂತೆ ಅಂಕಲಿ ಪೊಲೀಸರು ಹಲ್ಲೆ ನಡೆಸಿದ್ದಾರೆಂದು ಸಂತ್ರಸ್ತ ಋಷಿಕೇಶ್ ಗಜಾನನ ವಿಮೆಗೇಡ್ ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಿರಜ್ ನಿವಾಸಿ ಋಷಿಕೇಶ್ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮಿರಜ್ ಮಾರ್ಗವಾಗಿ ತೆರಳುವ ವೇಳೆ ಅಂಕಲಿ ಠಾಣೆ ಪೊಲೀಸರು ವಾಹನ ತಡೆದು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಕೀಳಿದ್ದಾರೆ. ಈ ವೇಳೆ ವಾಗ್ವಾದ ನಡೆದಿದ್ದು ಯುವಕನ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸರು ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾನೆ. ಪ್ರಕರಣದ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ ಹೆಚ್ಚುವರಿ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಶ್ರುತಿ ಅವರು, ಹೆಲ್ಮೆಟ್ ಧರಿಸದ ಕಾರಣಕ್ಕೆ 500 ರೂಪಾಯಿ ದಂಡ ಕಟ್ಟಲು ಹೇಳಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯುವಕ ವಿಚಿತ್ರ ವರ್ತನೆ ತೋರಿದ್ದಾನೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಆತನನ್ನ ಬಿಎನ್ಎಸ್ ಭದ್ರತಾ ವಿಭಾಗದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದು ತಹಸೀಲ್ದಾರರ ಮುಂದೆ ಹಾಜರುಪಡಿಸಲಾಗಿದ್ದು, ಆತನ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ನಡೆದಿಲ್ಲ ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಆ ಯುವಕನು ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ ತನ್ನ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸರು ಲಾಠಿಯಿಂದ ಹೊಡೆದ ಗುರುತುಗಳನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದಾನೆ ಹಾಗೂ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಅವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳಿಂದ ಬೈದರು ಎಂದು ಯುವಕ ಆರೋಪಿಸಿದ್ದಾನೆ. ಪೊಲೀಸರಿಗೆ ಹೊಡೆಯುವ ಹಕ್ಕು ಇಲ್ಲ, ಇವರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಶಿವಾನಂದ ಕಾಮತಿ, ಸಮೃದ್ಧ ಕರ್ನಾಟಕ ನ್ಯೂಸ್, चिक्कोडी. घटना म्हणजे मी सांगितलं येत होतो चिक्कोडीला मला आणखी गावात मला अडवलं. मी मान्य करतो मला अडवलं. मला अडवून नंतर मला बोलले तुझं लायसन लाव. मी हा याचं लायसन लावलं सगळं केलं. जर मला जर थांबायचं नसेल तर मी गाडीवरून पुढे गेलो तरी पण मी थांबलो. हे पहिलीच खूप पहिली केबल काय झालंय स्टार्टिंग कुठला येत होता? सांगलीतून मी चिक्कोडीला चाललो होतो गावाकडे. ते पण आजीला बघायला सिरियस म्हणून मला आणखी या गावात अडवलं तिने ट्रॉफिकने अडवल्यावर माझ्याकडून लायसन मागितलं. मी लायसन दिलं. लायसन परत होते हेल्मेट होतं. मी म्हटलं हेल्मेट गडबडीने विचारलं म्हणलं चाललं म्हटले 500 रुपये काय म्हणजे 500 रुपये नाही साहेब 200 रुपये देतो म्हणलं की मी गडबडीत आहे मला पुढं फ्रूट टाकायचं आहे म्हणलं गाडी. ते सांगून मी म्हणत म्हटले नाही 500 रुपये द्यायला लागतं. तिने कन्नडमध्ये शिवाय दिली. ते काय मला कळलं नाही कारण मला कन्नड काही समजत नाही येत नाही. शिवाय दिले सगळं झालं. मी म्हणलं शिवाय का दिलं शिवाय दिल्यानंतर मला म्हटले चल म्हणले आज साहेब आली बाहेर गेट पैसे आल्यावर साहेबांनी मला मारत नेलं. माझा शेअरचा बिलचा सगळ्यात फाडून त्याचं पडला. किती जागा मार किती हो मार त्यांनी कोणा टाकला की नाही किती लोकांनी ना मला कन्नड कळतं ना तिने एकाच 2 करून माझ्यावर गुन्हा टाकलाय तिने. काय संबंध नसतं. कुठला गुन्हा टाकलाय? आता मला ते काय करणार कन्नडमध्ये लिहिलं. जर मराठी असतं तर मी त्यांना काय असेल तिथं सांगितलं. किती लोक मारतात? कमीत कमी मला 4-5 जण मारले. काय झालं पूर्ण या गोष्टी झाल्यावर माझा तिथे सांगून नॉर्मल करून घेतली या लोकांनी. नॉर्मल झाल्यानंतर परत मला घेऊन आले पोलीस स्टेशनला साईडला एक रूम आहे. त्या रूममध्ये मी बाहेर आतमध्ये तरी घातली. कंटिन्यू 5 जण होते मला. 5 जणांनी बोटावर माझ्या लाट घातली. मला झोपवले काठीने माझ्या तळव्याला मारल्या. 10-15 मला काट्या घातल्या. किती वर्ष झाले? फायबरची काठी घेऊन हात पुढं करायला लावलं. मला फायबरच्या काठीने सुद्धा मारल्या या लोकांनी.